आज आपण गजेंद्र मोक्ष कथा ऐकणार आहे. भागवत कथामधली एक महत्त्वपूर्ण कथा आहे. ही कथा ऐकल्याने जन्मोजन्मीचे पाप मिटले जातात अशी मान्यता आहे. तर एक राजा होता. तर तो चांगला राजा होता, पण त्याला ना राजपाटमधनं त्याचं मन हे व्हायला होतं, म्हणजे त्याला नको वाटायला लागलं होतं राजपाट. तर त्यांनी हळूहळू अंग काढून घेत होता आणि अध्यात्माकडे वळला होता. मग एक दिवशी त्याला कळालं की आता काय अर्थ राहिला नाही, आपण परमेश्वर प्राप्तीसाठी तपस्या करायला वनात निघून जाऊ. मग सगळं काही पोरांना देऊन तो जंगलात तपस्या करायला लागला. मग एकदा तपस्या करत होता तेव्हा एक ऋषीमुनी आले तिथं. मग हा राजा तपस्यामध्ये लीन होता, तर ऋषीमुनींचा सत्कार करायला विसरला. आता बघा, ऋषीमुनी सत्कार केल्यामुळे ते रुष्ट झाले. पण गंमत आहे का की भगवंताच्या भक्तीमध्ये होता तो राजा. मग त्याला जो ऋषीमुनींनी शाप दिला तो शाप घडलाच नाही, उलट त्या शापाने या राजाचा उद्धार झाला. मग ते ऋषीमुनी रुष्ट झाल्यावर म्हणले, तुला आता पुढचं जन्म हत्तीची योनी मिळणार म्हणजे. मग पुढच्या जन्मात राजा हत्तीच्या योनीत गेला. पण हत्तीचं जीवन म्हणजे साधंसुद्धा जीवन नव्हतं त्याचं. खूप चांगल्या वनामध्ये जिथं फलं आणि फुलांनी भरलेलं, पाणी वगैरे शुद्ध, असं खूप स्वर्गापेक्षा सुंदर वनात त्याला जन्म मिळाला. आणि तिथं हे गजेंद्र आपल्या सहपरिवारासह सुखी राहत होतं. सगळं चांगलं चाललं होतं. तर एक दिवशी काय पाण्यात गेले ते. पाण्यात गेल्यानंतर त्याला मगरीने पाय पकडला. मगरीने पाय पकडल्यावरती मग हे मागच्या जन्माच्या पुण्याईमुळं त्याला देवाचं नाव म्हणजे देव आठवला. देव आठवल्यावरती ते स्तुती करायला, पण त्यांना देवाचं नाव आठवना.